महाराष्ट्राचा महानिकाल आता हाती येतोय। महाराष्ट्रात कोणतं सरकार येणार हे आज समजणार आहे। अशात काही ठिकाणी विजयाच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली। ते उमेदवार कोणते आणि सध्या आघाडीवर कोण पिछाडीवर कोण याबद्दलच आपण बोलूयात। नमस्कार, संजना टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। तर जामनेर विधानसभा मतदारसंघातून भाजपचे संकटमोचक समजले जाणारे गिरीश महाजन यांनी 7व्यांदा विजयाचा गुलाल उधळलाय। जे भाजपचे उमेदवार होते श्रीवर्धन मधून आदिती तटकरे या विजयी झालेत। खानापूर विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटात बाबर विजयी झालेत। तर आता जर निवडणुकीचा कल पाहिला आपण तर आशिष शेलार देखील आघाडीवर आहेत। ठाकरे जे महाराष्ट्रातील महत्त्वाचं घराणे अमित ठाकरे माहीमधून तर आदित्य ठाकरे वरळीमधून निवडणूक लढवत होते। वरळीमध्ये आदित्य ठाकरे पिछाडीवर असल्याचं आतापर्यंतच्या कलानुसार समजतंय, तर माहीमधून अमित ठाकरे 3ऱ्या क्रमांकावर असल्याचं चिन्ह दिसते। बाकी जर निवडणुकीचा कल पाहिला तर महायुती जास्तीत जास्त जागा मिळवतीये आणि यामध्ये यंदा भाजपचा स्ट्राईक रेट सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात जास्त दिसतोय। म्हणजेच 129 जागांवर भाजप आघाडीवर आहे महायुतीत, तर महाविकास आघाडीला 57 जागांवर समाधान मानावं लागते आतापर्यंतच्या कलानुसार। पुढे काय होईल, कोणते मतदारसंघ कसे आघाडीवर आहेत कोण पिछाडीवर आहे हे आम्ही तुम्हाला सांगत राहू। तोपर्यंत पाहत राहा टीओडी मराठी।